लाडक्या बहीण योजनेची तिसऱ्या हप्त्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आता तिसरा हप्ता किती तारखेला मिळणार, किती पैसे मिळणार, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे। ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे अप्रूव्हल झाले होते, परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही, त्या महिलांना आता किती पैसे भेटणार आणि ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले होते त्या महिलांना किती पैसे भेटणार, 2च मिनिटात याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊया। आपल्या सर्वांनाच माहिती असेल, जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये आले होते, परंतु जुलै आणि महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना एकही रुपया आला नाही, अशा काही महिला बाकी आहेत। यामध्ये बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत, परंतु ते त्यांना माहितीच नाही, कारण की आपण जे पहिल्यांदा अकाउंट काढलं होतं त्याच अकाउंटला ते पैसे जमा झाले आहेत। याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात। आपल्या आधारला बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं असतं आणि आधार बरोबर डीबीटी एनेबल असणं आवश्यक असतं, तरच आपल्या अकाउंटला पैसे येतील। जर या दोन्ही गोष्टी ॲक्टिव्ह असतील आणि तरी देखील आपल्या अकाउंटला पैसे आले नसतील तर आपण कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 सप्टेंबर रोजी एक जाहीर सभा घेतली होती। त्या जाहीर सभेत सांगितलं होतं, ज्या महिलांनी ऑगस्ट आणि जुलैमध्ये फॉर्म भरूनही त्यांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे 100% येणार आहेत। सप्टेंबरच्या किती तारखेला हे पैसे जमा होतील त्याबद्दल देखील अजित पवार यांनी सांगितलं होतं आणि लाडकी बहीण योजनेचा एक GR देखील निघाला होता। त्या GR नुसार सांगण्यात आलं होतं, प्रत्येक महिन्याच्या 16 किंवा 17 तारखेला लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे असतील ते तुमच्या अकाउंटला जमा होतील। परंतु या ठिकाणी बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांचे फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले नाही, त्यामुळे सरकारने ऑगस्ट महिन्यामध्येच दुसरा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला ट्रान्सफर केला होता आणि आता पुन्हा एकदा 17 ते 16 तारखेला लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता आपल्या अकाउंटला येईल। एकदा की सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे आले, मग तिथून पुढे रेग्युलर हप्ता 1,500 रुपये प्रमाणे ठरलेल्या तारखेला येत जाईल। पण लाडक्या बहिणींनी यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते त्यांच्या अकाउंटला जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत। हे पैसे फक्त ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना अजूनही पैसे आले नाहीत, फक्त त्यांना 4,500 रुपये मिळतील आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते त्यांच्या अकाउंटला फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आता आपण सारखं कोणालाही विचारायची गरज नाही, लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता आणि इथून पुढे येणारे हप्ते किती तारखेला जमा होतील। कदाचित या महिन्यामध्ये 2 हप्ते देखील जमा होऊ शकतं, म्हणजेच मागच्या महिन्यासारखे 17 तारखेला एकदा आणि पुन्हा एकदा 29-30 तारखेला, कारण की राहिलेल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येईपर्यंत महिन्यातून 2 वेळेस कदाचित लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातील।